हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 12. अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. 20व्या श्लोकाचं तात्पर्य खालून 3ऱ्या ओळीपासून वाचायला आज सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भगवद्गीतेतील मधल्या 6 अध्यायांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे भक्ती ही अधिक अनुकूल आहे. तर 7 ते 12 हे अध्याय आहेत. त्यामध्ये कृष्ण भक्तीचं मार्गदर्शन करून भगवान श्रीकृष्णाने भक्तीचं महात्म्य समजवलं आहे. तर भक्ती ही अधिक अनुकूल आहे, म्हणजे जेव्हा व्यक्ती भक्तिमय जीवन जगतो तेव्हाच तो भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करू शकतो. पुढे वाचते आहे, मनुष्याने प्राण धारणा करिता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात. तर जेव्हा व्यक्ती शुद्ध भक्ती करायला लागतो, आपलं तन मन धन काया वाचा मन यांनी तो भगवान श्रीकृष्णांच्या संपूर्णपणे सेवेत आहे, पूर्णपणे भगवंतांना शरणागत आहे. अवश्य रक्षिबे कृष्ण हा त्याला विश्वास आहे आणि तो शुद्ध भक्ती अनन्य भक्ती करतो आहे. त्याच्या मनात भौतिक वासना भौतिक भोग लालसा काहीच नाहीये आणि केवळ कृष्ण भक्ती करूनच माझं कल्याण होणार आहे याची पूर्णपणे जाणीव असलेला हा शुद्ध भक्त आहे. तो कधीच चिंता करत नाही की माझं कसं होईल, माझ्या गोष्टी आहे त्याचं रक्षण होईल की नाही. तो सगळं जे जीवन जगतो आहे, जीवनामध्ये डू द नीडफुल आवश्यक आहेत त्या गोष्टी करतो, मात्र भगवत भक्तीमध्ये तो पूर्णपणे संलग्न राहतो आणि भगवंतांच्या कृपेने सर्व गोष्टी आहेत त्या आपोआप त्याच्या बाबतीत घडून येतात. जसं आपण आधीच एक श्लोक वाचला आहे. भगवान श्रीकृष्ण 9.22 या श्लोकात सांगता आहेत, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भाषांतर, परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. तर अशा प्रकारे शुद्ध भक्त आहे, त्याचा भगवंतांवर पूर्ण विश्वास आहे आणि भगवंत पण त्याला काही आवश्यक आहे ते जरूर पुरवतात. तर असा भक्त आहे, तो जर गृहस्थ आहे तर असं नाही आहे की तो आपल्या कुटुंबाची हेळसांड करतो, मात्र तो सगळे हे जे कुटुंबीय आहेत ते भगवंतांचे अंश आहेत आणि भगवंतांनी माझ्या कस्टडीमध्ये मला त्यांची काळजी करण्यासाठी केअरटेकर म्हणून ठेवलं आहे याची या शुद्ध भक्ताला जाणीव आहे आणि त्या भावनेत तो भगवंतांचे अंश सगळे आहेत या भावनेत सगळ्यांशी अतिशय प्रेमाने आदरपूर्वक व्यवहार करतो. असा इतका छान हा शुद्ध भक्त वागतो की त्याच्या आचरणामुळे अनेक जण आहेत ते भक्तीकडे आकर्षित होतात. घरचे भक्त, घरचे सगळे जे घरातले सगळे इतर सदस्य आहेत ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला लागतात. तर असा हा जो भक्त आहे तो शुद्ध भक्ती करून भगवंतांसाठी प्रत्येक गोष्ट करतो आहे. तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे आणि त्याच्या इतक्या सुंदर वागणुकीमुळे असा शुद्ध भक्त आहे तो इतर भक्तांना इतर लोकांनाही खूप प्रिय होतो. तर शेवटी लिहिलं आहे, ओळ ती वाचते आहे, या प्रकारे भगवद्गीतेच्या भक्ती योग या 12व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. तर अशा प्रकारे या 12व्या अध्यायाचा म्हणजेच भक्ती योग या अध्यायाचा हा जो शेवटचा 20वा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे. आज आपण इथेच विराम देऊया.
श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.